मायबाप मराठ्यानं संघर्ष कोणी करायला तयार नाही. जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात 58 लाख नोंदी पडल्या. 4 कोटी मराठी आरक्षणात गेले. 4 कोटी. हा म्हणा बस पापड तरी ती लवड्या कवर नुसतं का नाही. आमच्या पुढे बस सहभागी नाकावरचा कवर सरक्यो खाली सरक्यो काही उपयोग नाही झाला. नाद नाही करायचा भाऊ मराठ्याचा. इथं वळवळ केली का कार्यक्रमच आहे भाऊ. आमच्या शहागडच्या चौकाला खोटा चौक नाव दिले लोकांनी. 29 ऑगस्ट 2023 ला ठोकल्याला खोटा आणखी उठता नाही आला. आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश. गावागावातून तयारी करायची. पहिला मुद्दा आपल्याला रणभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं, विजय मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. 2 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतराळी सोडायची. यावेळेस आपल्याला सलग जायचं. कुठेही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पोहोचायचं. 1-2 मुद्दे क्लिअर झाले. तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा. यावेळेस दुसऱ्यांना चान्स. दुसरे लय बेजार करायला लागलेत. मला तुम्हाला काय सांगावं आता. दुसरे लय बेजार करायले. ते म्हणजे आता पुण्याकडून गेलते, मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून. आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं. ठराव ठराव मला नाही करता येत पण नको म्हणते ठराव. आपला ठराव मराठा समाज मध्ये ठराव असं आहे. हे म्हणले का भागव मुंबई आमचा भाव लगेच सो असा ठराव असतो. काचून ठराव होतोय का धक्क्याशी लिहिलं नाही पडी नाही काहीच नाही. हीच नाही का पण ये दांडगी हे अवघड आहे का बरं बसले दिसतंय का बा. सगळे बिल्डिंगवर लोक आहेत घरावर पातळीवर ते झोपलेल्या सांभाळावं. मला तर टेन्शन सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा. सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांचं उद्यम पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू. गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्यात जाता मायबापा हो स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली. स्वतः एक जण तर सांगत होता ते म्हणला आम्ही चपात्याचं पीठ काढलं पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोरायला. ते पातळ झालं की घट करायला जायचं. एकदमच घट व्हायचं. चपात्या करायच्या कशा पाणी टाकलं की ते पातळ होतं आणि पीठच संपलं. एवढा मोठा होऊन लागला भला टप्पू. शेजारी घर होते 10-12 त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले. ती पिठाचा उंडा त्या घरावर येऊन आलं. जात धर्म त्या घरावर बघितला नाही. तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्या आणि पोराला खाऊ घातल्या. कारण हे लेकरं
लढाईसाठी आले त्यांना करता येणार ना, आपल्याला जे करता येते ते आपण करू असं सुद्धा घराने सांभाळलंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं